विवेक, काल शिकवलेलं कळलेलं आहे का तुला काही? हे बेसिक ऍप्लिकेशन आहे, इथे काहीच जास्त एवढं कोडिंग केलेली, पण हे एवढं सिंपल आहे. हे ओपन ए आहे किंवा जनरेटिव्ह ए आहे, जेन ए आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, सिंपल आपली जी की आहे गुगल एपीआय की, तर ती की इथे ठेवली आहे .env मध्ये. आणि हे जेमिनी 1 हे मी इन्व्हायरमेंट तयार केलेलं आहे. जसं की काल तुम्ही कोणतं इन्व्हायरमेंट तयार केलं तर जे काही असेल डायमंड प्राइस, राईट. तर असे एक फोल्डर तयार झाले होते याच्यामध्ये, राईट. तसंच हे या प्रोजेक्टचं या इन्व्हायरमेंटचं नाव आहे, त्याच्यामुळे हे फाईल्स असे तयार झालेत. आणि रिक्वायरमेंट्स मध्ये मी काय घेतलेले आहेत, स्ट्रीमलीट, गुगल जनरेटिव्ह अँड पायथन .env, एवढ्या 3च गोष्टी घेतल्या. तर आता पहा, हे जे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन ला मी काही सिंपल कनेक्ट केलेली आहे एपीआय की, बरोबर. हे जेमिनीची एपीआय की आहे. ओके. आणि तुम्हाला नंतर असे प्रोजेक्ट बनवायचे आहेत, फक्त आता एक ओव्हरव्ह्यू दाखवतोय. त्याच्यानंतर आता हे मी कोड लिहिलेला आहे. मला हे इम्पोर्ट करायचं आहे. इम्पोर्ट केल्यानंतर मी एपीआय की इथे कॉन्फिगरेशन केली. त्यानंतर मी ते एक सिंपल फंक्शन बनवलं, गेट जेमिनी रिस्पॉन्स. याच्या आतमध्ये मी माझा क्वेश्चन विचारेन. तर तो क्वेश्चन विचारल्यानंतर काय होईल, मॉडेल डॉट जनरेट कंटेंट, हा काय कंटेंट जनरेट करेल या क्वेश्चन वरती जो काही असेल ते. ओके. आणि मी तो सेव्ह करेन या रिस्पॉन्स मध्ये. आणि रिटर्न मी लिहीन रिस्पॉन्स डॉट टेक्स्ट, याच्यामधले जे काही टेक्स्ट आहे ते लिहीन. आता हे बेसिक ऍप्लिकेशन आहे स्ट्रीमलीट. सेट पेज कॉन्फिगरेशन, पेजचं नेम काय ठेवायचं. तर आता मी जर याला रन केले तर कसं येईल पहा, टर्मिनल. ओके, ऑलरेडी टर्मिनल ओपन आहे. वन फॉर स्ट्रीमलीट रन ऍप .py. आता हे बघ, इथे फक्त आपण कनेक्ट केलेला आहे त्यांचा एपीआय. तर इथे काय आलेलं आहे, जेमिनी एलएलएम ऍप्लिकेशन इनपुट. आता हे इनपुट मी इथे काही इनपुट देऊ शकतो, राईट पोएम ऑन पांडास. ओके. सिंपल हे मी बटन तयार केलेलं आहे तिथे, आस्क युअर क्वेश्चन. तर आता हा रन करतोय त्याला. द रिस्पॉन्स इज, आता हे त्यांनी पोएम बनवलेलं आहे ज्यावरती. आता जे काही त्यानं बनवलेलं आहे ते, पण त्यांनी रिस्पॉन्स तर चांगला देतोय, राईट. आता मी याला जर म्हणलं राईट ब्लॉग ऑन पुणे, तर असे ऍप्लिकेशन बनवायचे तुम्हाला आता. कारण का कंपनीला काय पाहिजे, त्यांच्या स्वतःचे असे असे वेगवेगळे ऍप्लिकेशन पाहिजे, भले त्यांची जे काही रिक्वायरमेंट असो. ओके. सिटी ऑफ कल्चर अँड एज्युकेशन अँड आयटी हिस्ट्री, बघा हे त्याने किती चांगल्या पद्धतीने हे बनवलेलं आहे. म्हणजे हे आता मी इथं जाऊन माझं नाव सर्व काही चेंज करू शकतो. आणि हेच तुम्हाला प्रोजेक्ट कशामध्ये दाखवायचे, नंतर गिटअप मध्ये दाखवायचे त्यांना. आणि दाखवायचं की मी ऍज अ इंटर्न इथे या प्रोजेक्ट वरती काम केलेलं आहे. मग हा, आता फ्री आहे, आता तरी फ्री आहे, जेमिनीचा फ्री आहे आता. आपण जोपर्यंत शिकेल तोपर्यंत फ्री असेल, त्याच्यात काही डाऊट नाही. आणि नंतर आपण काय करणार आहोत, आपण ओपन सॉरी लामा जे फेसबुकचं मॉडेल आहे
तर त्याची एक फाईल असेल, मला मी ती फाईल दाखवतो. आता एवढे सारे प्रोजेक्ट आहेत. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, लँगचेन, डॉक्युमेंट रिडिंग सर्व्हर, लामा 2. ओके, इथे नाही, मग इथे असेल लामा 2. ओके, तर लामा 2 च्या आतमध्ये हे मॉडेल्स म्हणून फोल्डर असेल आणि तिथे ही फाईल किती जीबीची आहे? 7 जीबीची. नियर अराउंड 60 जीबीची फाईल आहे. तर मी डायरेक्टली एक असं फंक्शन क्रिएट करणार जे कॉल करेल या मॉडेलला आणि नंतर मी या मॉडेल कडून माझे रिस्पॉन्सेस लिहून घेईन. मग आता तू जे म्हणत होता की लोकल कॉम्प्युटर काय वेगळं कॉन्फिगरेशन आहे, तर आता मी ही माझ्या कॉम्प्युटरमध्ये रन केलं तर लॅपटॉप माझा टोटली हँग होत आहे i7 प्रोसेसर असून सुद्धा. तर याच्यासाठी आता कॉम्पिटेबल डिव्हाइसेस लागणार. कारण का आता मी काय कुठला एपीआय वगैरे कनेक्ट करत नाही बसणार, मी डायरेक्टली माझे मॉडेल्स माझ्या कॉम्प्युटरमध्ये सेटअप करून मी त्याच्यावरच रन करणार लोकली. म्हणजे झंझटच नाही प्रॉब्लेम यायचं काही दुसरं. तर आता असे फ्युचरमध्ये रिक्वायरमेंट असणार. मग आता तुमचा काय जॉब रोल असणार आहे याच्यामध्ये की आता समजा XYZ कंपनी आहे, तर त्यांना आता क्लायंट्सला अशी सर्व्हिस द्यायची आहे ते टोटली डिपेंड असेल त्यांच्या स्वतःच्या सिस्टमवरती. म्हणजे एकदा तुम्ही त्यांच्या ह्याच्यात कॉन्फिगरेशन सेटअप करून दिलं की त्यांच्या बिझनेसवरती जो काही त्यांचा डेटा येईल त्याच्यावर अनालाइज होईल, त्याच्यावरनं त्यांना आउटपुट येईल. तर जनरेटिव्ह एआय वरती आपण स्पेशली फोकस करणार आहोत. त्यामुळे आपण काय करूया, फर्स्ट ऑफ ऑल आपला जो रिमेनिंग पार्ट आहे तो कम्प्लीट करूया. ओके, तर आपण काय स्टार्ट केलेले आहे काल? रजत काय बघितलंय का तू काल? आपण काल मी व्हिडिओ टाकला होता ना युट्यूब वरती. विवेक, तुझा रिस्पॉन्स नाही आला मला अजून. स्क्रीन दिसत नाही मला. आताच विचारत नाहीये मी तुला, कालचं विचारत आहे. काल जे मी सांगितलं, शिकलो आपण जे काही, ते तुझ्या ह्याच्यामध्ये तू केलेलं आहे का? ओके, तर आपण काय करूया, आपण चालू करूया आपला लास्ट टाइम जो प्रोजेक्ट चालू होता तो. ओके, आता पहा, मी काय करेन, कालचे फोल्डर ओपन करेन. तर माझे कालचे फोल्डर काय होते, जे काही फोल्डर होते तिथे मी त्या फोल्डर मध्ये गेल्यानंतर पहा, एंड टू एंड डायमंड प्राइस मॉडेलिंग. तर हे फोल्डर सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली माझ्याकडे इन्व्हायरमेंट अवेलेबल आहे या फोल्डरच्या आतमध्ये. इथे पहा, डायमंड डॉट डायमंड ENV हे फोल्डर अवेलेबल आहे आणि याच्या आतमध्ये माझे इन्व्हायरमेंट आहे सर्व काही. ओके, काल आपण इथेपर्यंत होतो आलेलो. हा, एरर आलं पण एरर सॉल्व्ह करायचं कसे काय विचारायचं ना. ओके, तर इथेपर्यंत सेट केलेला आहे. इथेपर्यंत आपला काल कोड रन झाला होता आणि आपण काल सक्सेसफुली इन्व्हायरमेंट मध्ये आयपाय कर्नल सुद्धा इन्स्टॉल केले होते, राईट? ओके, तर आता ना आपल्याला एक असा प्रोजेक्ट तयार करायचा आहे जो आहे डायमंड वरती. ओके, म्हणजे डायमंडचे कसे वेगवेगळे कट्स असतात, XYZ गोष्टी असतात. तर त्या गोष्टीवरून आपल्याला डायमंडची प्युरिटी जे काय असेल त्याच्यावरून आपल्याला काय प्रिडिक्ट करायचं त्याची प्राइस. ओके, तर तुम्हाला माहित आहे का की
तुमच्या डायमंड्सला जेवढे जास्त कट्स असतील तेवढे तुमच्या डायमंडची प्राइस हाय असते ते, राईट? माहित आहे का तुम्हाला? नाही? नाहीतर समजून घ्या मग आता, की तुमच्या डायमंडला जेवढे जास्त कट्स असतील, कट्स म्हणजे तुमचा डायमंड जर तुम्ही पाहिला तर तो असे खूप सारे त्याच्यामध्ये कट्स असतात. ओके, तर ते जेवढे जास्तीत जास्त कट्स असतात ना, तर तेवढी जास्त त्याची प्राइस असते. ओके, तर त्या रिलेटेड आपण हा प्रोजेक्ट बनवत आहोत. तर आपण स्टार्ट करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय इम्पोर्ट करावं लागतील? आपल्याला इम्पोर्ट करावं लागतील आपल्या जे काही नेसेसरी लायब्ररी असतील ते वाले, राईट? तर आपण इथे स्टार्ट करूया. पण मला एक गोष्ट सांगा, आपण कोड कुठे लिहित आहोत सध्या? कोणत्या फोल्डर मध्ये कोड लिहित आहोत आपण? त्याच्या आतमध्ये कोणत्या फोल्डर मध्ये लिहित आहोत आपण? नोटबुक नाही, आपल्या या नोटबुक्स, ओके, नोटबुक्स या फोल्डर मध्ये, राईट? आणि त्याच्या आतमध्ये अजून एक फोल्डर आहे जे आहे डेटा, म्हणजे जो काही डेटा असेल त्या डेटाची मी फाईल तिथे रन करेन किंवा सेट करेन इथे. ओके, तर आता फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूया, आपण हा डेटा काय आहे त्या आधी आपल्याला काय करावं लागतील, आपल्याला लायब्ररीज इम्पोर्ट कराव्या लागतील, राईट? तर आपण स्टार्ट करूया आपल्या लायब्ररीज इम्पोर्ट करण्यासाठी. तर कोड लिहूया इथे, इम्पोर्ट pandas as pd. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जर तुम्हाला इथे एरर असं येत असेल की पांडा ही लायब्ररी फाउंड झाली नाही, तर त्याचा मिनिंग काय आहे? तुम्ही तुमच्या लायब्ररीमध्ये एन्व्हायरमेंट मध्ये पिप इन्स्टॉल केलेलं नाहीये, राईट? त्यामुळे आपल्याकडे हे रिक्वायरमेंट डॉट टीएक्सटी आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या सर्व काही जे काही नेसेसरी लायब्ररीज असतील त्याला आपण ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहेत, राईट? तर आपण कोड लिहूया, इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी. ओके, याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला आता सिलेक्ट करायचा आहे आपला डेटा सेट. डेटा इंजेक्शन प्रोसेस स्टार्ट करायची आहे आपल्याला. कोणती? डेटा इंजेक्शन. ओके, आता तुम्हाला लाईफ सायकल लक्षात आहे डेटा सायन्सची, काय करतो आपण त्यामध्ये? डेटा इंजेक्शन. तर आता मला काय करायचं आहे, माझा डेटा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. df इज इक्वल टू pd डॉट, आता इथे पहा डॉट कामाचं नाहीये, कारण का हे ज्युपिटर नोटबुक नाहीये, हे व्हीएस कोड आहे. इथे तुम्हाला ऑटोमॅटिक सजेशन्स येतील. डॉट, मी जसं इथे रीड लिहीन तर मला ऑप्शन्स येत आहेत इथे, रीड सीएसव्ही. पण मला एक गोष्ट सांगा, आपली फाईल कुठे अवेलेबल आहे आता डेटाची? डेटा या फोल्डर मध्ये. तर त्या डेटा या फोल्डरला आपण फेच कसं करणार पहा. तर मला फर्स्ट ऑफ ऑल इथे लिहावं लागेल कोट्सच्या आतमध्ये फर्स्ट ऑफ ऑल डेटा, आणि इथे लिहावं लागेल मला एक बॅकस्लॅश. बॅकस्लॅश म्हणजे तू या मागच्या फोल्डर मध्ये जा आणि तिथे हे डेटा म्हणून फोल्डर असेल. ओके, तर तिथे काय आहे, कोणत्या नेमने माझी फाईल आहे? जेमस्टोन डॉट सीएसव्ही. ओके, पहा त्याने मला ऑटोमॅटिक सजेशन दिले इथे लगेच, जेमस्टोन डॉट सीएसव्ही. ओके, याच्यानंतर लगेच मी खाली डीएफ डॉट हेड करून पाहेल. तर आता यांनी मला काय दाखवलं पाहिजे? पहिले 5 डेटा सेट्स, राईट? आता आपण समजून घेऊया की ऍक्च्युअली हा डेटा सेट काय आहे. ओके, तर डेटा काय करायचा आहे आपल्याला? डेटा एक्सप्लोर करायचा आहे, राईट? तर आपण इथे डेटा पाहूया. तर काय आहे आपल्याकडे? फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे कस्टमरची आयडी आहे, त्यानंतर कॅरेट आहे, किती कॅरेट्स आहे माझ्याकडे, तो डायमंड आहे, त्याच्यानंतर त्याचा कट आहे माझ्याकडे. कट कोणता आहे? प्रीमियम, व्हेरी गुड, आयडियल. ओके, हे कटचे काय आहेत? कॅटेगरीज आहेत. त्याच्यानंतर काय आहेत माझ्याकडे? कलर आहेत. ओके,
त्याच्यानंतर माझ्याकडे क्लिअरिटी आहे की किती क्लिअर आहे तो. त्याच्यानंतर माझ्याकडे त्याची डेप्थ आहे, त्या डायमंडचा माझ्याकडे टेबल आहे आणि हे काहीतरी XYZ एलिमेंट्स आहेत. ओके, तर हे ओव्हरऑल याच्यावरून मी काय प्रिडिक्ट करत आहे, या डायमंडची प्राइस. ओके, तर आता ना आपल्याला जर माहिती नसेल की ऍक्च्युली याच्यामध्ये कोणते कोणत्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तर त्याच्यासाठी आपण आता इथून रिसर्च करायला स्टार्ट करू शकतो. जसं की आपल्याला या कटची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. ओके, काय पाहिजे आहे आपल्याला या कटची इन्फॉर्मेशन. ओके, तर मी सिम्पली गुगलवर सर्च करेन डायमंड कट इन्फॉर्मेशन. ओके, तर आता मी काय करतो, इथून ना या वेबसाईट वरती जातो. ओके, आता मला इथं कटची पूर्ण डिटेल्स मध्ये इन्फॉर्मेशन येते. ओके, आता डेप्थचा मीनिंग काय आहे ते समजून घ्या. डेप्थ म्हणजे किती मोठा आहे हा डायमंड. ओके, आता आपल्याला काय पाहायचं आहे, कोणता कॉलम आपल्याला पाहायचा आहे, कटचा, राईट. तर आता मला कटची इन्फॉर्मेशन इथे कुठे मिळते का पाहायची आहे. कटचे पण टाईप असतात, डायमंड, अंडरस्टँडिंग डायमंड कट. ओके, आता कट म्हणजे काय, आता हे जे कट्स आहेत ना, हे असे, हे जेवढे जास्त असतील तेवढी प्राइस त्याची जास्त असते. ओके, तर पहा, तर तो आपल्याला इथे सांगत आहे की कट्स मध्ये ब्राईटनेस, फायर. ओके, मला याचा टेबल पाहिजे आहे, याची टेबल्स मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. आपण दुसरीकडे पाहूया, ती इन्फॉर्मेशन मिळत नाहीये. ओके, तर पहा काय आहे आपल्याकडे कटची इन्फॉर्मेशन. डायमंड कटचे ग्रेड्स काय काय आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आहे एक्सलंट, त्यानंतर आहे व्हेरी गुड, गुड, फेअर आणि पुअर. तर हे असे आपल्याकडे कट्स आहेत. प्रीमियम आहे का याच्यामध्ये, ओके, एक्सलंटच्या वरती हा प्रीमियम असेल. ओके, तर एक्सलंट, व्हेरी गुड, फेअर, पुअर. मला ना याचा इन्फॉर्मेशन टेबल पाहिजे आहे. इन प्रीमियम, व्हेरी गुड. ओके, असं पाहूया. ओके ओके, आता मिळालेला आहे आपल्याला. एक्सलंट हा असा असेल, व्हेरी गुड हा असा असेल, गुड, त्यानंतर काय आहे फेअर अँड पुअर. ओके, तर हे 1 2 3 4 5 टाइप्सचे आपल्याला कॅटेगरीज मिळालेल्या आहेत. तर मला सांगा याच्यामध्ये मी रँकिंग कुणाला फर्स्ट देणार, राईट. तर मी एक्सलंटला कोणता नंबर देणार, राईट. आता कळत आहे ना तुम्हाला एक नंबर का देत आहोत आपण ते, राईट. त्यानंतर व्हेरी गुडला 2 3 4 5 असे आपल्याला स्वतः मार्किंग करायचे आहे. मी तर याला इनकोडर यूज केलं तर चालेल का, का बरं नाही चालणार. चुकून जर त्यांनी दुसऱ्या व्हॅल्यूज दिल्यात तर, पण इथे ऑर्डर मॅटर करत आहे, राईट. ऑर्डिनल डेटा आहे हा, म्हणजे इथं ऑर्डर मॅटर करते. फर्स्ट ऑफ ऑल हे आलं पाहिजे, त्यानंतर हे असं. ओके, तर आपण हे कशात करूया, थोड्या टाइम नंतर आपण जेव्हा आपली जी डेटा जो आपण कन्वर्ट करू, न्यूमेरिक कॅटेगरिकल डेटा जेव्हा आपल्याला कन्वर्ट करायचा आहे न्यूमेरिकल मध्ये, तर तेव्हा आपण याला रँकिंग देऊया. पण आता आपल्याला रिसर्च केल्यानंतर काय कळत आहे की आपल्याला अशी इथे इथे रँकिंग द्यायची आहे. ओके ओके, तर आता ना मला इथे चेक करायचं आहे की नल व्हॅल्यूज आहेत का नाही तिथे. ओके, तर मी इथे चेक करेन df डॉट इज नल. ओके, तर डॉट सम, तर आहेत का माझ्याकडे काही नल व्हॅल्यूज, नाही. ओके, तर हिअर इज नो मिसिंग व्हॅल्यूज, राईट. I will write down no
missing values. Okay, now I have to check the information of my data set. Okay, so I will check the information by using df dot info. तर आता मला इन्फॉर्मेशन काय मिळत आहे, इथे माझे जे कॉलम्स आहेत तर ते कॉलम्स कोणत्या टाईपचे आहेत, त्याचा डेटा टाईप काय आहे, राईट. तर इथे सगळे व्हॅल्यूज माझे नॉन नल आहेत, म्हणजे फिल्ड आहेत ते. ओके, तर हे सिंपल अनालिसिस मला इथे मिळत आहे आणि माझ्याकडे कट, कलर अँड क्लिअरिटी हे जे कॉलम्स आहेत तर हे कोणत्या टाईपचे कॉलम्स आहेत माझ्याकडे, कॅटेगरिकल म्हणजे ऑब्जेक्ट. ओके, तर ही इन्फॉर्मेशन मला इथे मिळत आहे. आता मला काय करायचं आहे, मला माझा जो डेटा सेट आहे तर मला त्याच्यातून मला काही कॉलम्स आता अनवॉन्टेड कॉलम्स रिमूव्ह करायचे आहेत. ओके, जसं की हा आपला डेटा आहे df डॉट हेड. तर हा आयडीचा कॉलम काही इम्पॉर्टंट आहे का सांगा, याच्यावरून माझी डायमंडची प्राइस काय डिपेंड आहे का, नाही, राईट. तर त्यामुळे मी काय करेन, माझ्या या डेटा सेट मधून तो वाला कॉलम रिमूव्ह करेन. ओके, df डॉट ड्रॉप df dot drop and now labels okay df dot drop. Okay, df dot drop and labels is equal to my column name. Okay, which is my column name which is having the id. Okay, and after that I have to show the direction. So tell me what is the direction. Axis is equal to 1 because columns are available on one axis and rows are available at 0 axis. Okay, and if I will write down in place is equal to true, तर काय होईल, राईट, काय होईल, माझा डेटा सेट सेव्ह होईल. याला जर मी आता रन केले तर आता df डॉट हेड, तर आयडीचा कॉलम इथून रिमूव्ह झालेला आहे, राईट. आयडीचा कॉलम इथून रिमूव्ह झालेला आहे. ओके, तर आपण नेक्स्ट स्टेप इथून स्टार्ट करूया. तिथे काही डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत का नाही हे आपल्याला चेक करायचे आहेत. ओके, सो चेकिंग डुप्लिकेटेड व्हॅल्यूज. ओके, तर डुप्लिकेट्स कसे चेक करतो आपण, df डॉट डुप्लिकेटेड. ओके, df डॉट डुप्लिकेटेड डॉट सम. तर आपल्याकडे काही डुप्लिकेट्स व्हॅल्यूज आहेत का, नाही, राईट. तर आतापर्यंत तिथेपर्यंत सर्व काही ठीक आहे. ओके, रजत तू काय कर, आता फक्त इथे फोकस कर, कारण तो वाला पार्ट तू घरी जाऊन करू शकतो. कारण आता आपण जो पार्ट पाहत आहोत तो बेसिक आपल्या मशीन लर्निंगचा आहे, जो आपल्याला झालेला आहे, राईट. तर हाच सेम कोड तू नंतर याच्यामध्ये करू शकतो. ओके, तर डुप्लिकेट्स व्हॅल्यू आपण चेक केले तर आपल्याला त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट्स व्हॅल्यू मिळाले नाहीत. तर आता आपण फोकस करूया नेक्स्ट पार्ट वरती. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला न्यूमेरिकल डेटा सेपरेट करायचा आहे आणि कोणता वाला कॅटेगरिकल डेटा आपल्याला सेपरेट करायचा आहे. तर याच्या आधी तुम्ही केलं आहे का केव्हा हे, पांडाज मध्ये केलेलं आठवत आहे, प्रॅक्टिस आहे का नाही त्याची. आता पहा, segregate numerical and categorical columns. आता कशासाठी करायचे आहेत हे कळेल तुम्हाला थोड्या वेळामध्ये.
ओके, तर कोड कसा असेल पहा माझा. न्यूमेरिकल कॉलम्स आपण ऑलरेडी केलेला आहे हा. इज इक्वल टू आता माझ्याकडे जे काही माझे कॉलम्स आहेत कोणते वाले, याच्यावरती मी इथे कोड लिहितो df डॉट कॉलम्स. ओके, तर हा मला काय दाखवेल, कॉलम्स दाखवेल, राईट. तर माझे इथे मी आता कोड लिहीन. आता या कोडचं मिनिंग आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे पांडाज मध्ये. हा मला काय देईल, df डॉट कॉलम्स. ओके, तर इथे मी कोड लिहीन df डॉट कॉलम्स. याच्यानंतर मला चेक करायचं आहे काय, कॉलमचा डेटा टाईप कोणत्या टाईपचा आहे तो. ओके, तर मी तिथे काय लिहीन, df डॉट कॉलम शुड बी नॉट इक्वल टू ऑब्जेक्ट. काय असला पाहिजे, नॉट इक्वल टू ऑब्जेक्ट. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, नॉन इक्वल टू ऑब्जेक्ट म्हणजे तो न्यूमेरिकल किंवा फ्लोट असेल, राईट. ओके, आणि जर इक्वल टू ऑब्जेक्ट म्हणजे तो काय असेल, ऑब्जेक्ट असेल. तर आता माझ्याकडे हे ते वाले कॉलम्स इथे शो होतील ज्यांचा डेटा टाईप काय आहे, ऑब्जेक्ट, राईट. आता हे आपण कोड कसा लिहिलेला आहे सांगा. पांडाज मध्ये जर आपण कोड असा लिहिला होता, ओके, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण इथे या कोडचा मिनिंग समजत आहे तुम्हाला, की माझ्या इकडे df डॉट कॉलम्स म्हणजे माझ्याकडे असे कॉलम्स येतील डेटा पैकी माझ्या. ओके, त्याच्यानंतर हा त्या कॉलम्स पैकी तो वालाच डेटा सिलेक्ट करेल ज्याचा नॉट इक्वल टू ऑब्जेक्ट असेल, राईट. इथे मी याला रन करेल. आता जर मी न्यूमेरिकल कॉलम्स पाहिले तर माझ्याकडे काय येत आहेत, कॅरेट, कट. एक मिनिट, आपण कॉलम्स पाहूया, हे कोणते आहेत, न्यूमेरिकल कॉलम्स. ओके, याच्या खालीच मी डेटा सेट चेक करेन, df डॉट हेड. ओके, तर हा काय दाखवत आहे, कॅरेट, कट दाखवत आहे म्हणजे चुकीची गोष्ट आहे. कलर दाखवत आहे म्हणजे सगळेच कॉलम तो या न्यूमेरिकल कॉलम्सच्या आतमध्ये दाखवत आहे, राईट. राईट, दोन्ही कॉलम्स त्याच्यामध्ये आत दाखवत आहे तो, म्हणजे याचा अर्थ आपण काहीतरी चूक केलेली आहे इथे कोड लिहिण्यामध्ये, राईट. तर आपण परत एकदा इथे याचे df डॉट कॉलम्स याच्या ऐवजी आपल्याला काय त्याचं df डॉट डी टाइप्स लिहायचं आहे. काय लिहायचं आहे, राईट. डी टाइप्स मध्ये त्याला आपल्याला कळेल की त्याचा काय आहे, डेटा टाइप काय आहे, राईट. कळले का आता पहा, आता काय दाखवत आहे न्यूमेरिकल कॉलम्स मध्ये, हा कॅरेट, कॅरेट, डेप्थ, टेबल, XYZ, राईट, अँड प्राइस. हे कॉलम्स तो याच्यामध्ये दाखवत आहे. तर सिमिलर मी याच्याच खाली कोड लिहीन फॉर द कोणते वाले कॉलम्स रिमेनिंग आहेत आता, कॅटेगरिकल. इज इक्वल टू सेम कोड, फक्त मी इथे एक चेंज काय करेन, एक कोड काय चेंज करेन याच्यामध्ये, जर मला कॅटेगरिकल व्हॅल्यूज पाहिजे आहेत तर इक्वल टू ऑब्जेक्ट करेल, राईट. आता इथे मी याला रन करूया पहिले. ओके, आता इथे मी कॅटेगरिकल कॉलम्स पाहिजे तो बरोबर दाखवत आहे का नाही. तर कट, कलर, क्लिअरिटी एवढेच कॉलम्स माझ्याकडे कॅटेगरिकल आहेत. ओके, क्लिअर आहे इथे बरं.
काय केलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे, आपले जे कॉलम्स आहेत न्यूमेरिकलचे, तर त्याचे आपल्याला डिस्क्रिप्शन पाहिजे आहे. डिस्क्रिप्शन म्हणजे काय, माझ्या डेटाची डिस्क्रिप्शन, त्याच्यामुळे मला त्याचे आत किती डेटा आहे हे समजेल. कोणत्या वाला डेटाचा, कॅटेगरिकल डेटाचा. कोणत्या वाला डेटाचा, डीएफ ऑफ कोणता वाला, कॅटेगरिकल कॉलम्स. डीएफ ऑफ कॅटेगरिकल कॉलम्स म्हणजे आपल्याला फक्त तो कॅटेगरिकल कॉलम्स डॉट डिस्क्राईब तेवढ्याच डेटा सेटचं काय देईल आपल्याला, डिस्क्रिप्शन देईल तो आपल्याला, राईट. तर आता पहा, कट, कलर अँड क्लिअरिटी, याच्यामध्ये काउंट राईट आहे, याच्यात काही इश्यू नाही. युनिक व्हॅल्यूज किती आहेत कट मध्ये, आणि आपण थोड्या वेळापूर्वी पाहिले होते ते व्हॅल्यूज किती होते, 1 2 3 4 5, राईट. तर याच्यामध्ये आपल्याला नंबर्स इम्पॉर्टंट आहेत. नंतर सिमिलरली मला आता अनालिसिस करावं लागेल फॉर द कट, सॉरी फॉर द कलर. जसं की आता आपल्याकडे याचा रिसर्च केल्यानंतर आपल्याला काय समजलं, एक्सलंटला किती नंबर असला पाहिजे, राईट. असे आपल्याला 5 पर्यंत नंबर्स द्यायचे आहेत. म्हणजे माझ्याकडे हे डेटा आहे, मी डुप्लिकेट पेज बनवतोय इथे. आणि आता मला डेटा पाहिजे आहे कशाचा, कोणत्या डेटाचा, कलर्सचा, डायमंडच्या कलर्सचा. कलर स्केल, ओके. तर याच्यामध्ये DHNZ पण आपल्याकडे डेटा सेट कसा आहे, म्हणजे सेम आहे. FGHG म्हणजे जी आहे याच्यात, ओके, हा वेगळा आहे. तर आपण त्याला लिहूयात असं समोर की FG जे काय असेल ते FG ग्रेड ऑफ FG, ओके. तरी ते चांगलं दाखवलेलं आहे आय थिंक. क्लिअरिटी आहे, एक मिनिट, इथे आहे हा स्केल, राईट, या इमेज मध्ये आहे इथे. तर एल पासून स्टार्ट होते ते 1 2 3 4 5 6 7 8 9, पण आपल्याकडे किती कॅटेगरीज आहे त्याच्या, 7, ओके. तर आपण थोड्या वेळात त्याच्यावरती अनालिसिस करूया. पण आपण काय करूया आता, 1 बाय 1 जाऊया. आता आपण कट वरती जाऊया. पहिल्यांदा आपण या कटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया, ओके. तर आता मी काय करेन, याच्यापैकी माझा डीएफ ऑफ कट, याचं मला काय पाहिजे आहे, डीएफ डॉट कट व्हॅल्यू काउंट, व्हॅल्यू काउंट. तर मला काय कळत आहेत याच्यामध्ये, माझ्या आयडियलचे व्हॅल्यू किती आहेत, प्रीमियमचे व्हॅल्यूज किती आहेत, व्हेरी गुडचे किती आहेत, गुडचे किती आहेत, फेअरचे किती आहेत. तर माझ्याकडे आता काय मिळालेलं आहे, त्याच्याकडे मला माझा व्हॅल्यू काउंट मिळालेला आहे, राईट. त्याच्यानंतर मला आता सिमिलरली अनालाइज करायचं आहे फॉर द कलर, फॉर द कलर. तर कलर मध्ये माझ्याकडे कुठून स्केल आहे, GEFHDIJ. तर हे अशी स्केल आहे माझ्याकडे, राईट. आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त व्हॅल्यू या जी च्या आहेत, राईट. तर हा आपल्याला असा डेटा दाखवत आहे, हायर टू लोअर, राईट, हायर काउंट टू द लोअर. तर हे अशी याची स्केल आहे. नंतर आपण याला मॅपिंग करणार आहोत. काय करणार आहोत, मॅपिंग. मॅपिंग म्हणजे काय, राईट. त्याला बरोबर आपण व्हॅल्यूज 1 2 3 4 अशा काउंट्सने आपण याला ऑर्डर देणार आहोत, राईट. हा झाला आपला कलर. याच्यानंतर सेम आपल्याला क्लिअरिटीचा कॉलम अनालाइज करायचा आहे. काय आहे, कॉलम नेम क्लिअरिटी,
तर क्लॅरिटी मध्ये आपल्याकडे स्केल अशी मिळत आहे, हे SI1 VS2 हे थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पण काहीतरी क्लिअरिटीची कोडिंग आहे, राईट, ज्याच्यावरती त्याची प्राइस ठरते. ओके, तर हा असा कॉलम आहे माझा क्लॅरिटीचा, राईट. तर आता मला काय करायचं आहे माहिती का, मला ना काही प्लॉट्स करायचे आहेत माझ्या आताच्या डेटा सेट वरती. प्लॉट्स म्हणजे हा जो काही डेटा आहे त्याच्यावरती मला हे जे प्लॉट्स करून पाहायचे आहेत की हे कसे आहेत डेटा सेट. ओके, तर त्यासाठी मी काय करेन, लायब्ररी इम्पोर्ट करेन, इम्पोर्ट सीबॉर्न ऍज SNS. आपण सीबॉर्न इथे घेतलेले आहे का, घेतली आहे ना. इम्पोर्ट सीबॉर्न ऍज SNS. त्यानंतर मी अजून एक लायब्ररी मला इथे लागेल, मॅटप्लॉटलिब. इम्पोर्ट as matplotlib dot pyplot as PLT. आता माझ्या माहितीचं IMPORT matplotlib dot pyplot as PLT. ओके, तर इम्पोर्ट झालेले आहे इथे. ओके ओके, तर इथेपर्यंत तुमचं झालेलं आहे का. ओके, आता ना आपल्याला काही प्लॉट्स करायचे आहेत. तर PLT डॉट फिगर PLT dot figure and the figure size is equal to inside the 8,6. ओके, तर या साईज मध्ये आपल्याला प्लॉट करायचा आहे x इज इक्वल टू 0 अँड आता मी काय करतो माहिती का, मी आता एकच कोड लिहितो. तर तो कोड मला काय करेल, फॉर लूप लिहून मी सगळ्यांचेच प्लॉट इथे प्लॉट करतो. ओके, तर कोड कसा लिहिन पहा, फॉर I in numerical columns, for I in numerical columns, SNS dot his plot, his plot, my data is equal to BF, right, comma, my X is equal to I means my column name. Okay, I means my column name, and KDE equal to true, means it will give us the smoothness, right. And after that what you have to do, you have to simply print the uh, you have to simply print the forward slash n, for that means for next line. Okay, and after that you have to plot the plt dot show. ओके, कोड क्लिअर आहे, सिंपल आहे एकदम. मी काय करत आहे, माझ्या इंडिव्हिज्युअल ऑल कॉलम्सचा मला इथे प्लॉट पाहिजे आहे. त्यामुळे माझा हा कॉलम सिलेक्ट करेल, डेटा सेट सिलेक्ट करेल आणि माझा त्या ह्याच्यामध्ये डेटा प्लॉट करेल. ओके, तर पहा प्लॉटिंग कशी येईल. हा कशाचा आहे, एक्स वरती काउंट दाखवत आहे. ओके, त्यानंतर हा काय दाखवत आहे, डेप्थचा कॉलम आहे. ओके, तर हा कॅरेटचा असा आहे, डेप्थचा नॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे, राईट. टेबलचा हा कॉलम असा आहे. म्हणजे ओव्हरऑल मला काय मिळत आहे, माझ्या या डेटाची प्लॉटिंग कशी आहे ते मिळत आहे इथे, राईट. त्यानंतर हा माझा एक्स आहे, हा माझा वायचा डेटा आहे, हा झेड आहे, त्यानंतर हा प्राइस आहे. ओके, तर हा प्राइस आहे. तर मला एक गोष्ट सांगा, आपण पाहिलेला ग्राफ पैकी हा प्राइसचा डेटा तुम्हाला काय वाटतं, कोणत्या टाईपच्या फॉर्मॅट मध्ये फॉलो होतो. असा म्हणजे कोणता कॉल, कोणत्या टाईपचा आपण त्याला ग्राफ म्हणलो होतो तेव्हा, टाईप
लाईन लाईन बार ग्राफ काय असतो? तो हिस्टोग्राम आहे ना. ओके, तर इथेपर्यंत झालेला आहे. आता आपल्याला सिमिलरली कोड लिहायचा आहे फॉर द कॅटेगरिकल साठी. कशासाठी? कॅटेगरिकल साठी. ओके, तर कोड सेमच असेल, फक्त काय चेंज करेल मी तिथे, काय चेंज करेल मी या कोड मध्ये? न्यूमेरिकल कॉलम्सच्या ठिकाणी कॅटेगरिकल कॉलम. ओके, आणि फर्स्ट ऑफ ऑल आपण हिस्ट प्लॉट पाहूया कसा येतो यांचा. त्याच्यानंतर आपल्याला काउंट प्लॉट सिम्पली प्लॉट करायचा आहे तिथे. ओके, तर हे असे आपल्याला काउंट्स येत आहे त्यांचे, प्रीमियम, आयडियल, त्यानंतर कलरचा असा येत आहे, क्लिअरिटीचा असा येत आहे. ओके, ओके, तर काउंट प्लॉट जर मी केले तर ते असे येतील, राईट. ओके, तर ही कोणती प्रोसेस चालू आहे आतापर्यंत आपण जे करत आहोत ही सांगा. ईडीए प्रोसेस चालू आहे, आपण एक्सप्लोरच करत आहोत डेटाला अजून, राईट. आता मला काय करायचं आहे, मला कोरिलेशन फाइंड आउट करायचं आहे. कोरिलेशन कशामध्ये? माझ्या प्राइसच्या कॉलम मध्ये किती मिळेल बाकीच्या कॉलम्सचे, राईट. तर ते कसं मी प्लॉट करणार पहा. SNS डॉट हिट मॅप, SNS डॉट हिट मॅप, DF डॉट कोरिलेशन, DF डॉट correlation, CORR. Okay, and after this define our anode is equal to true. आता हे काय करतं, anode is equal to true, मला त्याच्या आतमध्ये व्हॅल्यूज लिहून देतो किती पर्सेंटेज किंवा किती त्याच्यामध्ये कोरिलेशन आहे. ओके, तर हे हिट मॅप कसा कोड देईल पहा. काय एरर देत आहे, would not convert string to the float. ओके, तर आपल्याला इथे फक्त न्यूमेरिकल डेटा घ्यावा लागेल, DF ऑफ न्यूमेरिकल कॉलम, कारण कॅटेगरिकल कॉलम्स तो समजू शकणार नाही. ओके, तर हे काय येत आहे, काय येत आहे हे कोरिलेशन. काय काय कोरिलेशन म्हणजे काय आहे हे. आता जर पहा, मी जर इथे माझी ही प्राइस आहे किंवा तुम्ही एक प्राइस ही घ्या, ही वाली प्राइस आहे, मी जर कोरिलेशन फाइंड आउट केलं या प्राइस विथ दिस प्राइस, तर किती येत आहे, 1 मंथ 100% येत आहे,
राईट. म्हणजे हे असेल तर ते असेल, त्याच्यामुळे 100% डिपेंडंट आहे. पण प्राइसचं काही नाही. आपल्याला हे पाहायचं आहे की हा डेप्थ जो आहे, हा डेप्थ हा प्राइस वरती किती कोरिलेशन आहे. तर दोघांमध्ये कितीच आहे, 0.019. टेबलचं आणि प्राइसचं किती कोरिलेशन आहे, 0.17. एक्सचं कोरिलेशन प्राइस सोबत किती येत आहे, 9. वाय चे पण 9 आणि झेड चे पण 8.9. राईट. तर हे असे काय आहे, हे असे कोरिलेशन आहे बाकीचे कॉलम्स आणि प्राइस वरती. ओके. तर आय होप तुम्हाला कोरिलेशन काय आहे कळालेलं असेल. ओके. इथेपर्यंत झालेलं आहे. आता ऍक्च्युअली आपल्याला याचा पुढचा जो पार्ट आहे तो काय आहे, आपल्याकडे जे कॅटेगोरिकल व्हॅल्यूज आहेत, तर त्या कॅटेगोरिकल व्हॅल्यूजला आपल्याला काय द्यायचे आहेत, रँकिंग द्यायची आहे. ओके. रँकिंग म्हणजे 1 2 3 4. आता तो याच्यानंतर आपल्याला कोड करायचा आहे. ओके. तर आपण काय करूया, त्याच्यासाठी खूप टाइम लागेल, तर तो कोड आपण उद्या स्टार्ट करूया. पण तुम्हाला काय करायचं आहे, हा कोड जो काही तुम्ही लिहित आहात, तर हा एक रिअल टाइम प्रोजेक्ट आहे. ओके. तर रिअल टाइम प्रोजेक्ट म्हणजे हा एखाद्या कंपनीमध्ये असा एक रिअल टाइम प्रोजेक्ट चालतो, याची आयडिया तुम्हाला या प्रोजेक्ट मधून द्यायची आहे. आय होप तुम्ही हा प्रोजेक्ट समजला आहात, आपण काय करत आहोत ते. ओके. हा एंड टू एंड प्रोजेक्ट आहे. आणि जमेल तर तुम्ही नंतर हा प्रोजेक्ट तुमच्या गिटहबला सुद्धा ऍड करून घ्या. आणि जे काही प्रोजेक्ट आपण करत आहोत ते गिटहबला अपलोड करत जावा तुम्ही. ओके. तर आपण राहिलेला पार्ट उद्या कंटिन्यू करूया. इथेपर्यंत क्लिअर करा तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल.